निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. तो गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्रायकर इनवर आपण पाहणार आहे. तो स्वप्नील लोहरेला एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि मजाच येईल या मॅचला. दोन्ही ताकदवर संघ आमने सामने, प्रेक्षक वर्गाची प्रचंड मोठी गर्दी आपल्याला सांगून सर्व काही जाते. पहिल्यांदाच या विभागामध्ये नाईट क्रीडा स्पर्धेचं आयोजन आमच्या दुर्वांग 11 डेहने या टीमचं राहिलंय. दशरथ दादाची मेहनत आहे, बबलू दादाची मेहनत जी मात्र पाहायला मिळते. चला 9 मिनिटाचा वेळ आहे. चला आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार होतील. आधी पहिलं षटक करण्यासाठी टाळ्यांचा कडकडाट होईल. या मॅच साठी महत्वाची मॅच. स्वप्नील लोहरे ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्रायकर इनवर हेमंत राऊत. पहिला चेंडू आधीचा, पहिलाच बॉल सुंदर असा पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव धावपलकावर. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 3 षटकांचा सामना आहे. तिथं 3 षटकांमध्ये कामगिरी कशी होते ते पाहायचं आपल्याला. इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. सूरज विषे गुरुमा त्याची फलंदाजी पाहिजे. दुसऱ्या बाजूला स्वप्नील लोहरे आणि हेमंत राऊत हे खंदे फलंदाज आहेत. सतीश स्मृती गुंडेचे गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल फुलटॉस जडव्या बॅटनं चांगला फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक फैजल, जबरदस्त क्षेत्ररक्षण फैजल कडून. कार्तिकला देखील इन ॲक्शन पाहतोय आपण मैदानाच्या आत. भरपूर चांगली साईट आहे. पप्पू 11 दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा संघ. मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत वेस्ट ऑफ हाईट साठी घेतली आणि पाहूया आता तिसऱ्या पंचांचा काय निर्णय येतोय. ऑन फील्ड जो निर्णय होता तोच ग्राह्य धरला जाईल. थोडासा टेक्निकल इश्यू आहे आणि पहा एकच जाईल या बॉलवर. एक सिंगल. संघाची धावसंख्या धावपलकावर 2. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. आधी स्ट्रायकर इनवर स्वप्नील लोहरे. फुलटॉस स्वप्नील लोहरेच्या बारमधून फटका दमदार. लॉंग आपला चेंडू टप्पाखात सीमा पार दर्जेदार चौकार. हा मारलाय चौका. माननीय कमलेश शेठ अधिकारी उद्योजक साकुर्ली व माननीय रफिक भाई शेख उद्योजक गुंडे यांचा खणखणीत चौका. मनोज बेखंडे ज्यांनी संघ पुरस्कृत केलाय, संघाचे ते मालक आहेत. त्यांच्या वतीनं षटकार हॅट्रिक 2100, चौकार हॅट्रिक 1100 पारितोषिक टीम खास करून सतीश स्मृती गुंडेला. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने आधीचा पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. मुस्तफाचा एसटी रक्षण भरपूर चांगलं आहे. 6 धावा धावपलकावर. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. भरपूर चांगला चेंडू. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांची लढत. गुरुनाथ शेठ रसाळ यांच्या वतीने देखील चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, 500 रुपयाचं पारितोषिक. आधीला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना या षटकात. आधीचा बॉल चांगला फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत सूरज विषे गुरुमा. चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं पाहायला मिळेल. एक सिंगल. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल. जाऊन पोहोचेल ते आता 7 या धावपलकावर. एक पाहिलेलं स्वप्न सुभाषदादा पाटेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ते पूर्ण होत आहे. पहिल्यांदाच या विभागामध्ये रजनी क्रीडा स्पर्धेचं आयोजन. 5 दिवसीय क्रीडा स्पर्धा. खास करून आकर्षक अशा ट्रॉफीज या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहतायत. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर साठी चांगली पारितोषिक आहेत. इथे टाकलेला बॉल चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आलेत. चांगला झेल इथे पकडलाय. फलंदाज हेमंत राऊत याचा खेळ समाप्त. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय बापू अधिकारी दर्दी क्रिकेट प्रेमी डोलखांब पंचक्रोशी यांची बळीची टाळी.
जे विकेट आली, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या आपण पाहिली ती 7 धावा धावफलकावर आहेत. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आला फैजल. आणि पाहू शकता आपण फैजल या खेळाडूला गोलंदाजी ट्रॅकवर. आणि पहा त्याचा हा सिग्नेचर. लगेचच त्याने बॉलच्या भोवती एक गिरकी टाकली आहे आपल्या हाताने. ती जादू. हे जादू चालतात भरपूर मोठ्या प्रमाणात. त्याचं सिग्नेचर राहिलं. पाहूया काय घडतं आता मैदानाच्या आतमध्ये. नाही, खास करून बैलगाडा शर्यतमध्ये खूप मोठं नाव आहे. कबड्डी भरपूर चांगली तो खेळतो. आणि आता क्रिकेटमध्ये देखील त्याच्या नावाचा बोलबाला आहे. चेंडू हवेत आहे, मोठा फटका, डाऊन दी बॉल फिल्डर, जेल ड्रॉप आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. स्वप्नील लोहरेने ठोकलाय हा चौकार. या गगनात ललकार. सिद्धिविनायक कंस्ट्रक्शन साकुर्ली प्रोप्रायटर माननीय वैभव शेठ अधिकारी यांचा सनसनीत चौकार. 11 धावा. स्पष्ट निराशा चेहऱ्यावर आपण पाहू शकता. फैजल ट्रॅकवर तयार. 1-11. स्ट्रायकर इनवर स्वप्नील. 5 मध्ये 10 त्याने बनवल्या. चांगल्या टच मध्ये तोय. इथे टाकलेला चेंडू मुस्तफा एसटी रक्षण दर्जेदार आहे. चेंडू डॉट आलाय. चेंडू निर्धाव पडल्यानंतर गिरकी घेणारा चेंडू. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. वा, भरपूर बाहेर काढला. कटरसाठी हा ओळखला जातो. आउट स्विंग होताना आपल्याला पाहायला मिळाला. आउट स्विंग इन स्विंग यासाठी ओळख या खेळाडूची. दुसऱ्या बाजूला स्वप्नील लोहरे एक दर्जेदार खेळाडू. तो सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर. 1-11. फैजलचा बॉल आडव्या बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. सूरज दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि तिथे आपल्याला पाहायचं फलंदाज बाद होतील. स्वप्नील लोहरे बॅक टू द पॅव्हिलियन. शानदार भेट ही आहे माननीय महेश साहेब तिवार माढा अधिकारी मुंबई राहणार कांबे यांकडून दमदार विकेट. जबरदस्त थ्रो सूरज विषयचा गुरमाचा आणि चांगलंच कलेक्शन मुस्तफा याचं आपल्याला पाहायला मिळालं. जेडी आलेत आता मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतायत गोलंदाजी करत असताना खास करून गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतायत फैजलला. न्यू बॅटर जयवंत दळवी आलेत आता मैदानाच्या आतमध्ये. सिक्सर किंग गुंडेचा मैदानाच्या आतमध्ये. आमिर देखील दाखल आहे. 3 बॉलमध्ये 5 धावा आतापर्यंत खर्च केला त्या फैजलने. महत्वाची लढत. जो संघ जिंकेल तो सेमी खेळेल. जो पराभूत होईल तो जाईल आता 5व्या क्रमांकावर समाधान मानेल या क्रीडा स्पर्धेत. ही महत्वाचीच लढत आहे दोन्ही टीमसाठी. कुणाचं अस्तित्व टिकून राहणार आहे ते येणारे 18 बॉल आपल्याला सांगतील. महत्वाची लढत मैदानाच्या आत. दुर्वांग 11 जय बजरंग डेहनेचं हे सुपर डुपर हिट आयोजन नियोजन आपण पाहतायत. सक्सेसफुल होणारी क्रीडा स्पर्धा अंतिम टप्प्यात. फैजल इथे टेट बॉल मृत्यू चेंडू जो मात्र घोषित केला पंचांनी. ज्या चेंडूवर कोणत्याही प्रकारचं कार्य घडत नाही त्याला मृत्यू चेंडू घोषित केला जातो. आणि ते चित्र सध्याच्या घडीला आपण पाहिलं. ऑन स्ट्राईक जयवंत दळवी जेडी. फैजलचा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर निघतोय. एसटी रक्षण भरपूर चांगलं आहे. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. हातभर चेंडू वळवतो. आणि मला वाटतं इथे आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली. बॅटिंग करणाऱ्या टीमचा DRS. ओके, बॅटिंग करणाऱ्या टीमचा DRS. फेअर बॉल. पंचांचं कौतुक व्हायला पाहिजे या क्रीडा स्पर्धेमध्ये. भरपूर चांगले निर्णय पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2-12 शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फैजल. स्ट्रायकर इनवर जेडी. इथे टाकलेला बॉल पडला सरळ एस्टेनवर आदळेल. विकेट प्राप्त झाले फैजलला. फलंदाज बाद.
थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय बापू अधिकारी, दर्दी क्रिकेट प्रेमी, डोलखांब पंचक्रोशी यांची बळीची टाळी. विकेट येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी फैजलची या षटकात. धावा त्याने खर्च केल्यात 5, विकेट मिळवली 1. निलेश पाटेकर, आपण कुठे असाल तर लवकरात लवकर संपर्क साधा. जय ठाकरे मैदानाच्या आत. ठाकरे आलेत, आता ठाकरे काय करतात ते पाहायचं. आणि इथे टाकलेला अप्रतिम चेंडू, षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त. धापलकावर धावसंख्या 3 बाद 12. सतीश स्मृती गुंडे, संधी डीजेला. ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत तांदळा बार अँड रेस्टॉरंट, प्रोप्रायटर माननीय गुरुनाथ शेठ रसाळ, पाचघर रसाळ पाडा. भरपूर चांगला ट्रान्स आपण ऐकलायत गुरुनाथ शेठ रसाळ आणि त्यांच्या वतीनं देखील चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक साठी 500चं कॅश प्राइज. गोलंदाज तयार होतील आता. अख्तर शेख महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत. भरपूर चांगलं काम त्यांचं नेहमीच राहत असतं आणि आता खेळामध्ये या मॅचमध्ये त्याची कामगिरी कशी होते ते पाहायचं. शेवटची ओव्हर या इनिंगमधील टू विंडोमध्ये आपण पाहतायत. हे थेट प्रक्षेपण बीके स्पोर्ट लाईव्हचं. आमच्या 3ही कॅमेरामन, त्यांचं देखील कौतुक आपण करू. आल्यापासून एका जागेवर बसून प्रत्येक क्षणचित्र पडद्यामागचे हिरो आहेत, प्रत्येकाला ते दाखवत असतात. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय, उंच तर गेलाय, डाऊन दी बॉल. सूरज कॉलिंग नाही पाहायला मिळालं दोन्ही खेळाडूंमध्ये. 2 धावा, 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 14 धावा. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. भरपूर उंच जाणारा बॉल नोमॅन्स लँड मध्ये पडेल. 2 धावा. संघाची धावसंख्या 14. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. अमीर शेख स्ट्रायकर इनवर, सिक्सर किंग आहे गुंडेचा. आणि इथे बिग हिट आलाय, मोठा टोला, डाऊन दी बॉल फिल्डर, जबरदस्त झेल पकडलाय. फलंदाज बाद. अमीर बॅक टू द पवेलियन. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय बापू अधिकारी, दर्दी क्रिकेट प्रेमी, डोलखांब पंचक्रोशी यांची बळीची टाळी. आडव्या पॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेटला होते क्षेत्ररक्षक आणि काय झेल टिपलाय त्यांनी. जबरदस्त दबावामध्ये चांगला झेल. ऍक्शन रिप्ले सर्वच अँगलने दाखवलं जात आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर अमीर शेखचा आणि तिथे चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होतील. शमीर आलेत आता मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर. 4 बाद 14. सतीश स्मृती गुंडे हा संघ आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अख्तर गोलंदाजीसाठी तयार आहेत. हे महत्वाचं षटक. चला वेळ वाचवाई, महत्वाची सूचना. अख्तर, निलेश पाटेकर, आपण कुठे असाल तर लगेचच संपर्क साधायचा. यश आपली वाट पाहतो. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी अख्तर शेख याची पाहायला मिळते. क्वार्टर फायनल ची लढत आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकता हे चित्र. मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक असा LED TV आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर साठी कूलर आहेत. इथे टाकलेला बॉल, चांगला फटका. शमीर आले आणि शमीरने ठोकलाय हा चौकार. हा मारलाय चौका. माननीय मोहन शेठ अधिकारी, अधिकारी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार.
केला तो येईल का? शमीर याच्या बॅटमधून एक चौकार त्याने खेळला, आपले इरादे स्पष्ट केलेत मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चांगला फटका, बॅक टू बॉलवर फटका सजवलाय. सूरज विषय आलेत बॉलवर. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी, कलेक्शन खराब. 2 धावा येतील या बॉलवर. संघाची धावसंख्या 20. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे चौकाराला 24 होतील, षटकाराला 26, एक आली 21, 2 आल्या 22. काय घडतंय ते पाहायचं या बॉलवर. हा चेंडू निर्णायक राहील. अख्तर शेख याला आपण पाहतायत गोलंदाजी करत असताना. डेहनेकरांचं हे आयोजन नियोजन फायनल डे आणि आज खास करून दुर्वांग यांच्या नावाने क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. त्यांचा वाढदिवस देखील आहे. अख्तर गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल सरळ एष्ट्यांवर आदळेल. विकेट आली शेवटच्या बॉलवर. 20 बनवल्यात. 21 धावांचं टार्गेट. परी 11, पप्पू 11 दसईच्या समोर. तालुक्यात घूम घूमतोय क्रिकेटचा आवाज. प्रसिद्ध सह्याद्रीच्या मैदानावर रंगणार महासंग्राम. 5 दिवसांचा उत्सव, खेळाडूचा मान सन्मान. बजरंग बली चषक 2026 पर्व पाहिले. शहापूर तालुक्यातील मनाची भव्य नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा. देहणे गावाची शान, क्रिकेट प्रेमाची ही. सेमीफायनलचे ड्रॉ आता आपण ओपन करणार आहोत. एक विजयी संघ त्यामध्ये चिठ्ठी असेल, ती ज्या वेळेस निघेल तो सामना दुसरा होईल, दुसरी सेमी होईल, याची नोंद घ्या. 4ही संघांनी साकुर्ली, मोहवाडी आणि पानशेत. चला आता आपण लगेचच सेमीफायनलचे ड्रॉ जे मात्र ओपन करतो. चला आता लगेचच 2 चिठ्ठ्या फक्त द्या. विजयी संघ असेल तो सामना नंतर होईल, याची नोंद घ्या. मोहवाडी आणि मोहवाडीला फाईट करताना पाहिला मिळेल संघ विजयी संघ. ही दुसरी सेमी होईल, याची नोंद घ्या. मोहवाडी आणि विजयी संघाची. आणि साकुर्ली पानशेत ही पहिली सेमीफायनल होईल. दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी रिपोर्टिंग करा. पानशेत आणि साकुर्ली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. साकुर्ली आणि पानशेत बोथ टीम कॅप्टन टॉस साठी चला. सेमीफायनल 1 दुर्वांग 11 जय बजरंग डेहने आयोजित बजरंगबली चषक 2026. गुरुनाथ शेठ रसाळ यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक जे मात्र करणार आहोत. निलेश पाटेकर आपण कुठे असाल तर यश पाटेकर यांच्या संपर्क साधा. सलामीची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल. सूरज आणि सूरजच्या जोडीला मुस्तफा शेख, सूरज विषय, गुरमा मैदानाच्या आतमध्ये. 21 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. महेश आलेत आता पहिल्या षटकात. एक जबरदस्त गोलंदाज आहे सतीश स्मृती गुंडेचा. मुस्तफा शेख आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आत. 21 धावांचा पाठलाग करायचा. चला पानशेत टीमने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. केशवान टीमने 3 षटकांचा तो देखील सामना असेल सेमी 1. चला लवकरात लवकर मॅच चालू करा, ही महत्वाची सूचना, कारण हा सामना झाल्यानंतर अजून 3 सामने बाकी आहेत. 2 वाजून 21 मिनिटं झालेत. गोलंदाज तयार होतील. महेश स्ट्रायकर इनवर. मुस्तफा शेख मुसा. पहिलाच बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू जो मात्र हाताळलाय महेशने. एकच धाव येईल या बॉलवर.
संघाचा अकाउंट ओपन. परी 11 पप्पू 11 धसई 17 मध्ये 20 ची आवश्यकता. विकेट हॅट्रिक साठी चौधरी साहेबांच्या वतीने पारितोषिक 555. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण महेश याला पाहतोय ऑन स्क्रीन. महेशचा खेळ महत्वाचा राहील. या षटकामध्ये विकेटच्या शोधामध्ये त्याला जावं लागेल. कमीत कमी धावांचं षटक टाकावे लागेल. मॅच बनवण्यासाठी डॉट बॉल आणि विकेट फार महत्वाचे आहेत. आता सतीश स्मृती गुंडेला इथे टाकलेला बॉल सूरज विषय गुरमाच्या पाठमधून आपली ताकद दाखवणारा आजमावणारा डीप मिड विकेटला हा दर्जेदार चौकार. 4 रन. तीनचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अरुण शेट आल्या 4 धावा चौकार. 5 धावा धावपलकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतो महेशला. काय फटका, वा जबरदस्त. ऍक्शन रिप्ले जो मात्र आपण पाहिला. सूरज यासाठी ओळखला जातो चौकारांचा बादशाह. पॉवर प्लेचा किंग म्हणून त्याची ओळख आहे. तो सूरज विषय स्ट्रायकर इनवर. इथे टाकलेला बॉल पहा कलात्मक फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल या बॉलवर पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 6 या धावसंख्येवर. काही काही फलंदाज असे असतात त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी खास करून क्रीडा रसिकांना खूप मजा येत असते. असा असणारा खेळाडू आहे सूरज. कलात्मक फटके त्याच्याकडे. त्याच्या बॅटमधून एक सिंगल आली. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू फुलटॉस जो मात्र पाहायला मिळेल. पानशेट टीम ज्यावेळेस मॅच खेळून मैदानाच्या बाहेर आली त्यावेळेस जार आपले तिथे जार आहेत तिथे त्यांचा एक मोबाईल राहिला होता. तो चुकून जर कुणाच्या खिशात आला असेल चुकून तर तो आणून द्या ही विनंती असेल पानशेट टीम कडून आणि आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं. रेडमीचा मोबाईल आहे. विनंती असेल ज्याने कोणी म्हणजे नेलं नसेल पण चुकून खिशात आला असेल एखाद्याच्या तर त्याने आणून द्या. योग्य ते बक्षीस दिलं जाईल. फुलटॉस चांगला फटका आणि चेंडू जाईल सीमा पार. सूरज विषयचा क्लास पाहायला मिळतोय. गुरमाच्या बॅटमधून अजून एक चौकार. या गगनात ललकार. सिद्धिविनायक कंस्ट्रक्शन साकुर्ली प्रोप्रायटर माननीय वैभव शेठ अधिकारी यांचा सनसनीत चौकार. चौकार आला. संघात धावसंख्या 11. इथे फुलटॉस आडव्या बॅटनं पुन्हा एकदा चांगला फटका सजवला. एक सिंगल या बॉलवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफिल्ड. 2 धावा या बॉलवर येतील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावपलकावर धावसंख्या परी 11 पप्पू 11 दसई 13. 12 मध्ये 8 ची आवश्यकता. 12 बॉल 8 ची आवश्यकता. षटक क्रमांक 2 मध्ये कुणाल यांना आमंत्रित केले आता गोलंदाजीसाठी. पाहूया कशा प्रकारे कामगिरी होईल ती आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत आहे मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 8 ची आवश्यकता. सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी टीम परी 11 पप्पू 11 धसईला. दुसऱ्या बाजूला 12 मध्ये 8 रोकायच्यात. ऑन स्क्रीन आपण पाहतायत मुस्तफा शेख ऑन स्ट्राईक. हा बॅटर रॉयल स्पोर्टची बॅट तो यूज करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. महत्वाचं षटक 12 मध्ये 8. इथे रिवर्स कडक बेधडक अल्टी पलटी बॉल कल्टी सीमा पार चौकार. हा मारलाय चौका. माननीय मोहन शेठ अधिकारी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा सनसनीत चौकार. विजयासाठी आवश्यकता असेल 4 धाव्यांची. पहिलाच बॉल. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. इथे टॉपेज लागलाय. चेंडू हवेत. मुस्तफा शेखचा खेळ खलम. फलंदाज बाद. विकेट मिळते गुंडेला. पहिला धक्का परी 11 पप्पू 11 धसईला.
पठ्यानं घेतली झणझणीत विकेट ही आहे माननीय बापू अधिकारी दर्दी क्रिकेट प्रेमी डोलखांब पंचक्रोशी यांची बळीची टाळी. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो इम्रान आलेत आता मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर अजून एक महाराष्ट्र पोलीस या टीम मधलं. 4ची आवश्यकता, 10 बॉल शिल्लक आहेत. कुणाला पाहतोय ज्याने एक चौकार आल्यानंतर लगेचच प्रत्युत्तर दिलं, विकेट मिळवली. 10 मध्ये 4ची आवश्यकता. गोलंदाज तयार. कुणाल याला पाहतोय आपण. थोडस रनमध्ये व्यत्यय येताना आपल्याला पाहायला मिळालं. विजयासाठी 4 धाब्यांची आवश्यकता, 10 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल हलक्यातनं ढकलला इम्रानने. एक सिंगल तिथे पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नकार दिलाय सूरजने. एक धाव. 9 चेंडू 3ची आवश्यकता. सेमी फायनल खेळण्यासाठी टीम परी 11 पप्पू 11 धसईला. 9 चेंडू आहेत, 3 धाब्यांची आवश्यकता. जो संघ पराभूत होणार आहे 5व्या क्रमांकावर समाधान मानणार आहे या क्रीडा स्पर्धेत. इथे टाकलेला बॉल चांगला राहिला, हलक्यातनं ढकललाय. सेन्सिबल क्रिकेट जी आवश्यकता आहे तेच क्रिकेट मैदानामध्ये खेळतोय सूरज. एक सिंगल. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल आता 19 या धावपलकावर. 8 बॉल 2ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. स्ट्रायकर एनवर. बॅटर आपण पाहतायत इम्रान. 8 मध्ये 2. इथे टाकलेला बॉल हलक्यातनं जो मात्र ढकललाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. या बॉलवर एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. स्कोर आर लेवल. 7 बॉल 1 धावेची आवश्यकता. 5 मध्ये 12 बनवल्यात सूरजने, 2 मध्ये 2 बनवल्यात इम्रानने. यानंतर मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला साकुर्ली आणि त्यांना फाईट करेल टीम पानशेत. यंदाचा हंगाम या दोन्ही संघांनी गाजवला, एकमेकांच्या समोर येत आता. यानंतरच्या मॅच मध्ये सेमी 1 7 मध्ये 1. इथे टाकलेला बॉल तिथे कॅच ड्रॉप. चेंडू जाईल आता सीमारेषेच्या जवळपास आणि हा सामना इथे जिंकलाय टीम पप्पू 11 धसई अर्थात परी 11. अभिनंदन. हाडलक सतीश स्मृती गुंडे या क्रीडा स्पर्धेत 5व्या क्रमांकावर ते समाधान मानतात. चला प्रथमेश लगेचच मैदानाच्या क्षेत्ररक्षण लावून घ्या. साथ देत योगेश पाटेकर, रंगनाथ पाटेकर, प्रकाश पाटेकर, बबलू पाटेकर, मेहनतीतून रमत बजरंग बाली चषक 2026 पर्व पहिले. टीमचा जो मोबाईल गेलेला आहे जर तो आणून दिला तर त्या व्यक्तीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल अशी अनाउन्समेंट त्यांनी सांगितलेली आहे. प्लीज सहकार्य करा.